नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या घरी आलेला आहे आणि भाग्याचा 10वीचा रिझल्ट लागलेला आहे। आता भाग्याचा काय रिझल्ट लागलेला आहे हा प्रश्न सूर्या त्याचबरोबर घरातील सर्वांना पडलेला असतो। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या म्हणतो की काय झालेलं आहे, तेव्हा भाग्या म्हणत असते की दादा तू मला रागवणार नाहीये ना, तू एवढं सगळं केलेलं आहे पण तरी पण। तेव्हा सूर्या म्हणतो अगं पास झालीस ना, एवढं काय त्याच्यामध्ये, असं सूर्याचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा भाग्या म्हणत असते की दादा 100ला 6 कमी पडलेत। तेव्हा मात्र इकडे तुळजाला समजतं की भाग्याला 94% मार्क पडलेले आहेत, पण सूर्याला मात्र ही गोष्ट लक्षात आलेली नसते, कारण भाग्याने ज्या पद्धतीनं सांगितलेलं असतं ते ऐकून सूर्याला मात्र धक्का बसलेला असतो। भाग्याचं बोलणं ऐकताच तुळजा म्हणू लागते की अरे सूर्या फिरकी घेत आहेत रे तर आपली, काय पण काय सांगतेस का तू भाग्या, असं बोलत सूर्याला ती सांगते की अरे सूर्या 94% मार्क पडलेत तिला। हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मात्र धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर तेजू घरातले सगळेजण जे आहेत ते खुश झालेले असतात। सूर्या म्हणत असतो की खरंच, मग तिकडून तेजू आणि राजू ज्या आहेत त्या सांगू लागतात की तिला 94% मार्क पडलेले आहेत आणि शाळेमध्ये ती पहिली आलेली आहे। ही गोष्ट जेव्हा कळते तेव्हा मात्र त्यांना भारी वाटत असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र सूर्या खूपच खुश झालेला असतो आणि मग तो रस्त्यावरती जातो, सगळ्यांना ओरडून सांगू लागतो की माझ्या भाग्याला 94% मार्क पडले, ती शाळेत पहिली आली आहे, ती खूपच आज मी खुश आहे असं सांगत असतो। तेवढ्यातच समोरून येते ती म्हणजे आशाला पण तो पकडतो आणि तिला सांगू लागतो की भाग्याला 94% मार्क पडलेत, मी आज जाम खुश आहे, माझ्या बहिणीनं नाव रोशन केलेलं आहे, असं त्याचं बोलणं सुरू असतं। आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की आपण हे सगळं आशासोबत बोलत आहे, हे सगळं आशाला सांगत आहे। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता प्रसाद आणि त्याची आई दोघंही छान तयार झालेले असतात, दोघंही खुश असतात। प्रसाद तर खूपच छान दिसत असतो, तेव्हा आई त्याला समजवत असते, म्हणत असते की प्रसाद प्रत्येक वर्षी उत्सवाला की आपण असं आनंदाने तयार व्हायचं आणि त्या उत्सवासाठी जायचं, परंतु तिथं गेल्यानंतर मात्र सगळा मान मिळतो, सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की आपण हे सगळं आनंदाने करत आहोत, परंतु जेव्हा माघारी आलेलो असतो तेव्हा मात्र आपल्याला सहन करायला लागतं। पुरा तुझ्या नशिबाला हे सगळं का भोग आलेले आहेत, ही सगळी प्रॉपर्टी हे सगळं तुझं आहे, मी आता प्रार्थना करते की नक्कीच काहीतरी चांगलं झालं पाहिजे तुझ्या बाबतीत, असं बोलणं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र त्यांना मागच्या वर्षीचा प्रसंग आठवत असतो, कारण आरतीचा पूजेचा मान प्रसादला आणि त्याच्या आईला असतो। आणि घरी आल्यानंतर शशिकांत जगताप आणि आजीने मात्र खूपच त्यांची वाट लावलेली असते, दोघांच्याही डोळ्यातून पाणी आलेलं असतं। आईला मात्र लेकाचं खूपच कौतुक वाटत असतं, म्हणत असते की मी तुझी नजर काढते, आज तुझ्या चेहऱ्यावरती अगदी राजकुमारासारखं तेज आलेलं आहे, नक्कीच तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे असं आईला वाटत असतं आणि ती आपल्या लेकाचं कौतुक करत असते, त्याच्याशी प्रेमाने वागत असते। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र घरी इकडे सूर्याकडे सगळे खुश झालेले असतात। इकडे राजूने लाडू बनवलेले असतात आणि ते लाडू घेऊन राजू येते, तेव्हा ती भाग्याला लाडू भरवते। त्याचबरोबर तिथे तेजू, सूर्या सगळेजण असतात, सगळेजण भाग्याला लाडू भरवत असतात, सगळेजण प्रेमाने वागत असतात, त्यांना मात्र खूप छान वाटत असतं। फायनली आज त्यांच्या घरामध्ये हा आनंदाचा प्रसंग आलेला असतो आणि हे सगळं जे घडलेलं असतं ते फक्त आणि फक्त भाग्यामुळं। भाग्या आणि सूर्या दोघं बोलत असतात, ते म्हणत असतात की आज एवढा छान प्रसंग आलेला होता, एवढं सगळं छान पद्धतीने घडलेलं होतं, तरीही या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा भाग्या म्हणत असते की दादा तुला माहिती आहे का, हे सगळं यश आहे ना, हे फक्त आणि फक्त तुझं आहे, हे सगळं तुझ्यामुळं घडू शकलेलं आहे, अन्यथा असं काहीही झालं नसतं। तुला खरं सांगते, मी असा कोणताही क्षण येणं एवढं सोपं नव्हतं, हे सगळं आणि सगळं फक्त तुझ्यामुळं झालेलं आहे, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सूर्या बोलत असतो, भाग्याला म्हणत असतो की असं काही नाही आहे, हे सगळं जे यश आहे ते फक्त आणि फक्त तुझं आहे, या सगळ्या यशावरती फक्त तुझा हक्क आहे, असं सूर्या तिला सांगत असतो। परंतु भाग्या म्हणत असते की नाही दादा, हे सगळं तुझ्यामुळं पॉसिबल झालं। सूर्या म्हणतो की मला खूप वाटायचं की माझ्या बहिणीला तिथे येऊन मी आधार दिला पाहिजे, तिच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे, त्याचबरोबर तिला 4 गोष्टी समजून सांगितल्या
केल्या पाहिजेत, पण मी यातलं काहीच करू शकलो नाही कारण मला हे सगळं जमत नव्हतं. तेव्हा ती म्हणत असते की नाही दादा, तू मला जो आधार दिलेला आहे, तुझ्या डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर मला जो विश्वास मिळायचा त्यामुळंच हे सगळं झालेलं आहे आणि त्याच विश्वासासाठी मी ठरवलेलं होतं की तुझ्या डोळ्यांमध्ये माझ्याबद्दलचा अभिमान दिसला पाहिजे आणि म्हणूनच मी ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तुझा म्हणत असते चला डॅडी गाडी पाठवणार आहेत, आपल्याला जायचं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे, आपण जर गेलो नाही तिकडे उत्सवासाठी तर डॅडी परत 4 फोन करतील. इकडे डॅडी हे आता सरनोबत शशिकांत सरनोबत यांनी दिलेलं आमंत्रण आहे म्हणून तिथं पोचलेले आहेत आणि डॅडींनी तेजू यावी यासाठी इकडे सूर्याच्या घरच्या सगळ्यांनाही यायला सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता सरनोबत आल्याला विचारतात की सुनबाई कुठं आहे, शत्रुघ्नराव आज एकटेच आला, कारण त्यांना पण आता सूर्य यांचा अपमान करायचा असतो आणि डॅडींना बरोबर माहिती असतं की 4 माणसात इज्जत जाणार जर सुनबाई आल्या नाहीत तर. डॅडी म्हणतात नाही ते त्यांच्या दादाबरोबर येणार आहेत, तर तिकडे गेलेल्या होत्या ना, असं ते सांगत असतात. तेवढ्यातच शशिकांत सरनोबत पुन्हा बोलायला सुरुवात करतात. ते म्हणू लागतात की हां आले, तुमच्या जाव्याकडची पण लोक आलेली आहेत आणि त्याच वेळी आता ते निघालेले असतात, पण त्याच्यामध्ये तेजू मात्र दिसत नसते. शत्रू पाहत असतो. इकडे पाहायला मिळतं की आता प्रसादराव आलेले असतात आणि ते दोघंही एकाच वेळी खाली हे होतात, वागतात आणि मग राजू आणि प्रसादराव हे दोघंही तिथं वाकलेले असतात. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या प्रसंगातून बाहेर पडणं गरजेचं होतं आणि इकडे शत्रू मात्र तेजूच्या जवळ आलेला असतो आणि तेजूला म्हणत असतो की काय झालं नक्की. तेव्हा तेजूला तो म्हणत असतो की बाकीचे सगळे नवरा बायको एकत्र आहेत आणि तू माझ्यापासून लांब लांब काय पळतेस, हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे तेजू म्हणत असते की मी कुठं लांब लांब पळते, मी काहीच केलेलं नाही आहे, असं तेजूचं म्हणणं असतं. परंतु तेजूला मात्र माहीत नसतं की तिने काय केलेलं आहे. तेजू ही मुद्दामच त्याच्याजवळ जात नसते कारण ती म्हणत असते की सॉरी म्हणलं म्हणून तुमचं जे पाप आहे ते धुतलं जाणार आहे, असं थोडंच आहे, असं ती बोलत असते. आणि त्यासोबतच ती म्हणत असते की तुम्ही चुका केलेल्या आहेत. आता प्रसाद आणि त्याची आई तिथं आलेले असतात, दोघंही तिथं आलेले असतात. प्रसादराव आलेले आहेत, त्यांना आरतीचा मान द्यायचा आहे, पूजा करून घ्या, कारण ह्या उत्सवासाठी प्रसाद आणि त्याच्या आईला तो मान मिळत असतो. सगळ्या गावाकडून तो मान दिला जातो आणि त्या दोघांना तिथे तो मान दिला जातो. पण त्यांचे घरी हाल काय असतात हे त्यांना दोघांनाच माहिती असतं, कारण घरामध्ये त्यांना भयानक असा त्रास दिला जात असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र जेव्हा आरती सुरू होते आणि आरतीचं ताट निसटणार असतं तेव्हा राजू तिथं जाते आणि राजू त्या आरतीच्या ताटाला हात लावते. तेव्हा गुरुजी म्हणतात की हे सगळं घडत आहे, त्यामुळं मला असं वाटत आहे की या सगळ्यामागे देवयाईचा काहीतरी संकेत आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, असं बोलणं गुरुजींचं आलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता शत्रू जो आहे तो तेजूला घेऊन बाजूला गेलेला असतो. तिला म्हणत असतो की हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा तेजू म्हणत असते की तुम्हाला काय वाटतंय, हे सगळं तुम्ही जे काय वागलेलं आहात त्याच्यामुळं मी त्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आणि सॉरी म्हटलं म्हणून तुमची पापं धुतली जाणार आहेत, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आता देवीला भोग चढवायचा असतो, त्याच्यासाठीचा जो विधी असतो तो सुरू होणार असतो. सगळ्यांना तिथं बोलवलं जातं आणि सगळेजण तिथं आलेले असतात. मग तेजू पण आता तिथं निघून जाते. त्याच वेळी आता गुरुजी सांगतात की ते ताट कोणीतरी घ्या आणि मग ते ताट नेमकं घेतलं जातं. ते म्हणजे राजूने, बिचारा राजूला काहीच माहीत नसतं की हे ताट कशासाठी घ्यायला सांगितलेलं आहे, हे सगळं काय घडलेलं आहे, तिला यातलं काहीच माहिती नसतं. ती ताट घेते आणि त्याचवेळी आजीसाहेब ज्या आहेत त्यांना खूप राग येतो, कारण ते ताट त्यांनी घ्यायचं आणि तो जो मान आहे तो त्यांनी मिळवायचा, म्हणजे देवी आईला भोग चढवण्याचा मान त्यांना हवा होता, कारण ज्याने कोणी त्या ताटाला हात लावलेला असतो त्यांनाच तो मान दिला जातो. आणि नेमका गोंधळ इथे आता राजूकडून झालेला असतो. तेव्हा इकडे प्रसादची आई पण सांगू लागते की हो, हा मान त्यांनाच द्यावा लागणार आहे, जसे गुरुजी म्हणतील तसंच कर बाळा तू, असं म्हणत तिला तो मान दिला जातो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळत असतं की शत्रू म्हणत असतो की ही सगळी जी तुळजा तेजू आहे ना, ती आत्ता तिचं काय कारस्थान आहे ते सगळ्यांच्या समोर मी पुराव्यानेशी दाखवत आहे. म्हणून तेजू आणि तिच्या शाळेतले जे सर आहेत त्यांचे फोटो त्याने सगळ्यांना दाखवलेले असतात आणि सगळ्यांच्या समोर तो सांगत असतो की हे सगळं हिनं केलेलं आहे. तेव्हा मात्र सूर्याला राग येतो. तेजू पण म्हणत असते की हो, मी ही परडीची परीक्षा देऊन मी खरी आहे हे खऱ्या खोट्याची परीक्षा देऊन सर्वांच्या समोर आणणार आहे. तेव्हा सूर्या म्हणतो की चालेल शत्रुघ्नराव, तुम्हाला पण ही परीक्षा द्यायला लागणार आहे, तरच कळेल तुम्ही खरे आहात का ते. थँक्यू.